आणि आता बातमी लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची। नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर तळोजामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। तळोजामधून 2 पंजाबी तरुणांना अटक करण्यात आली आहे। सुरिंदर सिंग उर्फ कालू आणि मनिंदर सिंग अशी आरोपींची नावे आहेत। 1 कोटींहून अधिक किमतीचे हेरोईन आणि अफू जप्त करण्यात आलेले आहेत। तळोजा येथील घोट कॅम्प परिसरात ही छापेमारी करण्यात आली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने सापळा रचून एनडीपीएस कायद्यानुसार हा छापा टाकलाय। या प्रकरणात एक ट्रक चालकही सहभागी असल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तळोजा घोट कॅम्प परिसरामध्ये 2 पंजाबी आरोपींना ताब्यात घेतलेला आहे, ज्यांच्याकडून 118 ग्रॅम हेरोईन आणि 143 ग्रॅम अफीम जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास 1 कोटी 2 लाख रुपये आहे। नवी मुंबई पोलीस दलाकडून सध्या म्हणजे अशा प्रकारची कारवाई करण्याची ही 6वी वेळ आहे। हा 6वा गुन्हा दाखल करतोय आपण पंजाब मधून आणलेल्या ड्रग्सच्या कारवाई संदर्भात आणि जवळपास 33 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।